आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच सरकारने एक क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं ठरवलेलं आहे आणि ते क्रांतिकारक पाऊल म्हणजे जर देशाचे पंतप्रधान किंवा देशाचे कुठले कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री हे जर 30 दिवस किंवा 30पेक्षा जास्त तुरुंगात राहत असतील तर त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावं अशा प्रकारचा कायदा आणण्याची सरकारची मनीषा आहे. परंतु हा कायदा आणण्या अगोदर या कायद्याचा संपूर्ण अभ्यास झाला पाहिजे. ह्या कायद्यामध्ये आणखी हा कशा चांगल्या रीतीने वापरला जाऊ शकतो, या कायद्यामध्ये काय कमी आहे, काय उणिवा असू शकतात किंवा याकरता डिस्कशन करता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केलेली आहे. या कमिटीच्या चेअरमनच्या अध्यक्षतेखाली लोकसभाचे काही सभासद आणि राज्यसभेचे काही सभासद अशा आमच्या मीटिंग्स चर्चा होत असते. वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्यांना भेटी देऊन राज्यांच्या प्रतिनिधींकडून, राज्यांच्या मुख्य सचिवांकडून, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून तसंच विविध ज्या सार्वजनिक संस्था आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा कायदा आणता येईल का, त्या दृष्टीने काय सक्षम करता येईल का, कायद्यामध्ये काय उणे असतील त्या कशा दुरुस्त करेल या संदर्भातल्या सविस्तर चर्चा वेळोवेळी आता सध्या सुरू आहे. कधीपर्यंत येईल असं वाटतं या कायदा जर म्हणजे याची जर तयारी हा कायद्याचं आता सध्या चर्चा चालू आहे आणि देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये याप्रमाणे आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात, ओरिसा आणि दिल्ली येथे अनेक राज्यांच्या मुख्य सचिवांना, कायदा सचिवांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सर, इराण इस्रायलच्या युद्धानंतर पूर्ण जगात आर्थिक संकट पाहायला मिळतं आहे. त्याच अनुषंगाने भारतावरती पण काही गोष्टींसाठी मोठं आर्थिक संकट पाहायला मिळतं आहे. तर मोदींनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे, सोनं असेल, पेट्रोल असेल, तेल असेल, याचा वापर जसं कमी करता येईल तसं कमी करा असं आवाहन केलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी कोणत्याही प्रकारची भीती दाखवलेली नाही, परंतु आपण कुठल्याही परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी सावधानतेची सूचना दिली आहे. जसं आपण बघितलं असेल की कोविडच्या काळामध्ये आपला देश कुठे हतबल झाला नव्हता. कोविडच्या काळामध्ये आपण जगामध्ये देखील आपण सध्या प्राणहानी सगळ्यात कमी रोखू शकलो. याला कारण आपण स्वतःवरती जे निर्बंध घालून दिले होते त्या दृष्टिकोनातून देशाच्या पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्याला सगळ्यांना सावधगिरीची सूचना दिलेली आहे. सध्या युद्ध पूर्ण बंद झालेलं नाही. इराण, US यांच्यातील कुठे अजून संधी झालेली नाही. होर्मुझमधून तेल जावं की नाही या संदर्भात अंतिम निर्णय झाला नाही. अशा परिस्थितीत आपल्या देशातील नागरिकांनी सावधानगी बाळगली पाहिजे. या चांगल्या उद्देशाने देशाच्या पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना आवाहन केले.